ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला आरामात करू शकता. खूपच रुचकर आणि पौष्टिक आहे. तर सगळ्यात आधी इथं मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 2 बारीक चिरलेले हिरव्यागार मिरच्या आणि 1 मोठा साईजचा कांदा बारीक चिरलेला मी घेतला आहे. या कांद्याला 2 मिनटासाठी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आता मी इथं 3 कप स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेत. या दाण्यांना पाव कप पाणी घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची. कांदा छान मऊ झाल्यावर त्यामध्ये ही स्वीटकॉर्नची पेस्ट, अर्धा चमचा मीठ आणि 1 चिमट हळद घालून नीट परतून घ्यायचं. हे मिश्रण 1 मिनटासाठी छान परतून झाल्यावर एक झाकण ठेवून 5 मिनटासाठी वाफ आणू द्यायची आहे. 5 मिनटानंतर ह्याला 1-2 वेळा नीट हलवून घ्यायचं जेणेकरून खालती लागणार नाही. आता झाकण ठेवून 5 मिनटं वाफ आणू द्यायची. बरोबर 10 मिनटांनी हा उपमा योग्य शिजतो. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त स्वीटकॉर्नचा उपमा तयार आहे. हा उपमा अतिशय सोपा आणि खूपच रुचकर होतो. तर ही ब्रेकफास्टची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. हा स्वीटकॉर्नचा उपमा अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही हा मुलांच्या डब्यात नक्की देऊ शकता. तर ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.